जय जय रघुवीर समर्थ। आज ऋषी पंचमी आणि आपल्या भारतातल्या जुन्या विद्वान ऋषींबद्दल वाटणारी जी आपुलकी आहे किंवा निष्ठा आहे ती व्यक्त करण्यासाठी आपण ऋषी पंचमी साजरी करत असतो। सप्तर्षी, अरुंधती आणि गणपती या दिवशी ह्या सर्वांची पूजन केलं जातं। सप्तर्षींची 7, अरुंधतीची 1 आणि गणपतीची 1 अशा 9 सुपाऱ्या घेऊन त्या मांडाव्यात आणि त्यांचं पूजन करावं। स्त्रिया या दिवशी बैलाच्या मेहनतीचं खात नाहीत, गाईचं दूध पित नाहीत, दिवसभर चहा घेत नाहीत आणि स्वतः कष्टाने केलेलं अन्न, मिळवलेलं अन्न आज खायचं असतं। पूजेसाठी 9 सुपाऱ्या, 7 प्रकारची पत्री असते, 7 प्रकारची फुलं असतात, नंतर प्रत्येकाला 7 जानवी, 1 पंचा, 9 खारका, 9 बदाम, 2 बांगड्या, गुळ खोबरं असे अत्तर असे सगळे मिळून अशी ही पूजा नदी किनारी केली जाते। आणि हे व्रत हे 7 दिवसांचं असतं आणि हे पुरुष आणि स्त्रिया दोघांनीही करायचं असतं। म्हणून आपल्या मनामध्ये ऋषींचं ऋण हे असलंच पाहिजे, कारण त्या दिवशी असं सांगितलं जातं की रजस्वला अवस्थेमध्ये जे आपल्या हातून दोष निर्माण झालेले आहेत, जे आपल्याला पाप लागलेलं आहे ते पाप क्षालन होतं आणि म्हणून ह्या दिवसाचा उपवास करायचा असतो। म्हणून ऋषी समुदायात जे देवर्षी आहेत ते सर्व पापाचे हरण करणारे आहेत, ते वेद जाणणारे आहेत, म्हणून त्यांना नमस्कार वारंवार करावा। मग हे ऋषी कोणते आहेत तर कश्यप, आत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम आणि जमदग्नी आणि वशिष्ठ असे हे सप्तर्षी मानलेले आहेत। मग ऋषी म्हणजे काय तर ऋषी म्हणजे ऋषती गच्छती संसार पारे इति अशी ही ऋषींची व्याख्या केलेली आहे। मग ऋषींच्या डोळ्यासमोर संसाराचे इहपार लौकिक जे कल्याण आहे त्याचे स्पष्ट दर्शन असते। ऋषी मानवाचे खरे आप्तजन आहेत, कारण ते राग द्वेषाच्या अधीन जाऊन ते खोटं सल्ला आपल्याला देत नाहीत, तर त्यांची बुद्धी असते ती ईश समर्पित असते आणि म्हणून ऋषी स्वतःला मंत्रकर्ता न म्हणता मंत्रद्रष्टा असं समजतात। म्हणून मानव बुद्धीमध्ये निर्माण झालेले विचाराला मानव बदलतील किंवा बदलणार नाहीत, परंतु ईश समर्पित ऋषींच्या बुद्धीत ईश कृपेने जे स्फुरण झालेले आहेत ते विचार समग्र मानव जातीला बदलवू शकतात, हे निर्विवाद सत्य आहे। म्हणून सामान्य आपण जे साधू बघतो, सज्जन बघतो, ते विचार करून आपली वाणी उच्चारतात, परंतु आद्य ऋषींच्या वाणी मागून अर्थ धावत येतो असं म्हटलंय। म्हणून महापुरुषांच्या वाणीवर स्वार व्हायला मिळणे हे स्वतःचे सद्भाग्य वाटावे असं ह्या ऋषींचं आपल्यावर ऋण आहे। म्हणून महापुरुषांच्या सहज गोष्टी देखील शास्त्राचे रूप धारण करतात आणि महापुरुषांचे कथन, साधे बोल सुद्धा ते आपल्याला हितकारक असतात। म्हणून ऋषींचे समाजावर अत्यंत ऋण आहे आणि त्यांचं प्रेम सुद्धा आहे। म्हणून ऋषींना विश्व स्वतःच्या भगवंताचे वाटते। ऋषी कधीच स्वतःचा स्वामी भगवंताच्या घराला भगवंताचं घरच आपलं घर आहे असं ते मानतात आणि त्यामुळेच त्यांची समाजसेवा किंवा जगत उद्धारणाचं जे कार्य असतं ते भक्तीमध्ये रूपांतर होतं। आणि म्हणून सगळ्या त्यांच्या प्रमाणे आपण जर आचरण केलं तर आपलं अधःपतन हे ऋषींच्या सांगण्यावरून चालल्यानंतर हे नक्कीच होऊ शकतं आणि आपण जर तसं वागलो नाही तर त्यांना अत्यंत वाईट वाटतं। आणि म्हणूनच असे हे ऋषी की त्याच्यामध्ये 3 प्रकार सांगितलेले आहेत। एक ब्रह्मर्षी आहेत, ते म्हणजे काय तर आजचा विचार म्हणजे मनोभावनेच्या पूर्तीसाठी प्रतिपक्षाचे खंडन करण्यासाठी जे विचार राबवले जातात, मग हे विचार आणि ज्ञान हे साधन बनलं पाहिजे आणि कामना साध्य बनल्या पाहिजे। पण आज आपलं बरोबर वेगळं आहे, कामना साधन होत आहेत, ज्ञानपूर्तीसाठी नाही तर कामना नियंत्रणासाठी ते ज्ञान असलं पाहिजे।
चिंतनशीलतेतून विशुद्ध असे विचार प्रकट होतात आणि चिंतनशीलतेतून ब्रह्मर्षीपणे येते. म्हणजे ज्यांचं मुख पाहताना दुसऱ्या शेकडो लोकांना काम करण्याची प्रेरणा मिळते ते खरे ब्रह्मर्षी. आणि उत्तम उदाहरण म्हणजे आपले वशिष्ठ ऋषी हे ब्रह्मर्षी होते. दुसरा ऋषींचा प्रकार म्हणजे राजर्षी. त्यालाही समाजाची स्थिती पाहून दुःख होतं, म्हणून समाज सुधारण्यासाठी, संस्कृती टिकवण्यासाठी, प्रभूंचे विचार टिकवण्यासाठी हे लोक पैसे मिळवतात, सत्ता हातात घेतात. असे हे लोक असतात ते राजर्षी. कृतिशीलतेतून राजर्षी पण येतं. समाजाचे सांस्कृतिक अधःपतन झालं असेल तर अशा वेळी जी माणसे स्वतःचा पैसा वापरतात ते राजर्षी. रघु राजर्षी होता. त्याचे स्वतःचे सर्व संपत्ती तपोवनातील गुरुकार्यार्थ त्यांनी दान दिली होती. राजर्षींना देखील ब्रह्मर्षींकडूनच प्रेरणा मिळते. आणि विश्वामित्र सुद्धा राजर्षी होते, पण त्यानंतर ते महत्प्रयासाने ब्रह्मर्षी झाले. ऋषींचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे देवर्षी. त्यालाही समाजाची स्थिती पाहून दुःख, चीड निर्माण होते आणि चिंतनशीलतेतून आत्मविकास साधण्याची शक्ती कदाचित त्यांच्यात नसेल, परंतु कृतिशील राजर्षी होण्याचे पण कदाचित त्यांना शक्य नसेल. पण ह्या माणसांमध्ये देव, दानव, मानव सर्वांच्या घरात जाऊन प्रभुनिष्ठा वाढवण्याचे कुशलता मात्र असते. आणि देवर्षी हे त्याच्यामध्ये मोडणारे म्हणजे नारद, हे त्यांना देवर्षी अशी आपण पदवी देतो. मग भारतवर्षाचे ज्याच्यावरून नाव पडले असा भारत, भरताची जननी जी शकुंतला, ती कण्व मुनींच्या छत्रछायेखाली मोठी झाली. तिचे निर्दोष बालपण पालक पिता कण्वांच्या आश्रमात गेले होते. कण्वांनी तिचे पालनपोषण करून तिला मोठं केलं आणि तिने सुद्धा ऋषींच्या आश्रमामध्ये ती अत्यंत अशी तपोभूमीमध्ये अत्यंत अशी ऋषिकन्या, निसर्गकन्या म्हणून विहरत होती. मग दुष्यंताने नाकारल्यानंतर मरीची ऋषींच्या आश्रमात तिने स्थान प्राप्त केलं. त्यामुळे तपश्चर्येच्या अग्नीने तिच्या प्रेमाला विशुद्धता बहाल केली. म्हणूनच भारतीय नारींवरती सतत ऋषींची छत्रछाया असते आणि त्यांच्या संततीमध्ये ऋषींचा संस्कार सतत जिवंत आणि जागृत राहावेत अशी प्रार्थना आजच्या दिवशी आपण भगवंताच्या चरणी केली पाहिजे. कारण असं म्हटलेलं आहे की नमोस्तु ऋषी वृद्धेभ्यो देवर्षिभ्यो नमो नमः सर्व पापहरेभ्यो हि वेदविभ्यो नमो नमः. म्हणजे ऋषी समुदायात जे देवर्षी आहेत ते सर्व पापांचे हरण करणारे आहेत आणि जे वेद जाणणारे आहेत त्यांना माझा वारंवार नमस्कार असो. जय जय रघुवीर समर्थ.